नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CETच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. आज आपण बघत आहोत इतिहासामधील धडा 5वा प्रसार माध्यमे आणि इतिहास. येथे चौथा जो धडा आहे तो 10वीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. सोडवलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. टिंबटिंब हे दर्पणचे संपादक होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 2. फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या भारतीय वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रभाकर. याचे स्पष्टीकरण तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 3. ज्ञानोदय पत्राविषयी कोणते विधान चुकीचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे बहुजन समाजाचे मुखपत्र होते. प्रश्न क्रमांक 4. दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दृकश्राव्य. वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. चाक्या म्हसोबा या शीर्षकांतर्गत ज्ञानोदय या पत्रात कशाविषयीची बातमी छापून आली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रेल्वे. प्रश्न दुसरा. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जेम्स ऑगस्ट हिकी. प्रश्न क्रमांक 3. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रभाकर, आचार्य प्र. के. अत्रे. प्रश्न क्रमांक 4. दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन टिंबटिंब म्हणून साजरा केला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पत्रकार दिन. प्रश्न 5वा. युरोपचा पहिला नकाशा कोणत्या पत्रात सर्वप्रथम छापण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ज्ञानोदय. प्रश्न 6वा. विधवा विवाहांचा जोरदार पुरस्कार कोणत्या पत्राने केला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंदू प्रकाश. प्रश्न क्रमांक 7वा. नियतकालिकांच्या प्रसिद्धीचा काळ टिंबटिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निश्चित असतो. नियतकालिकांच्या प्रसिद्धीचा काळ निश्चित असतो. प्रश्न 8वा. मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिग्दर्शन. प्रश्न क्रमांक 9. त्र्यंबकशंकर शेजवळकर कोणत्या साप्ताहिकाचे संपादक होते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रगती. प्रश्न 10वा. कोणाच्या सूचनेवरून रेडिओ केंद्रास आकाशवाणी हे नाव दिले गेले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंडित नरेंद्र शर्मा. प्रश्न क्रमांक 11. भारताचे पहिले इंग्रजी
न्यूज बुलेटिन कोणत्या रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुंबई. प्रश्न क्रमांक 12. दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन कोणी केले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 13. रंगीत दूरदर्शनचे आगमन कोणत्या दिवशी झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 1984. सॉरी, इथे 1982 आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 1982. प्रश्न 14. भारतात खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी कोणत्या वर्षी देण्यात आली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1991. प्रश्न क्रमांक 15. भारत एक खोज या मालिकेचे दिग्दर्शन कोणी केले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्याम बेनेगल. प्रश्न क्रमांक 16. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन कोणी केले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 17. अग्रलेख सदरे आढावा दिनविशेष हे कशाचे भाग आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्तमानपत्रे. अग्रलेख सदरे आढावा दिनविशेष हे वर्तमानपत्राचे भाग आहेत. प्रश्न क्रमांक 18. आखो देखा हाल पाहण्यासाठी टिंबटिंबला पर्याय नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दूरदर्शन. प्रश्न क्रमांक 19. मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 मे 1972. प्रश्न क्रमांक 20. लोकहितवादीची शतपत्रे कोणत्या पत्रात प्रसिद्ध झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रभाकर. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. थँक्यू.